पाहुयात पुढची बातमी। भारत पाकिस्तान सामन्यावरून जोरदार देशामध्ये पॉलिटिकल ड्रामा बघायला मिळतोय। सामन्याच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना रस्त्यावरती उतरणार आहे। शिवसेना महिला आघाडी ही रविवारी सिंदूर रक्षा आंदोलनही करणार आहे। मोदींना घराघरामधून सिंदूर पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची भाषा मोदी शहा करतात। खून और पानी एक साथ नहीं बहेगा असंही म्हणतात। मग खून और क्रिकेट एक साथ कसं काय असा सवालही त्यांनी विचारला। तर संजय राऊतांनी मोदींवरती केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। खून और पानी एक साथ नहीं बहेगा। सिंधू वॉटर ट्रीटी रद्द केली। सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही। प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा। आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, इतका लवकर तुम्ही विसरलात? ही स्पर्धा पाकिस्तानला जिंकवण्याचा संजय राऊत यांचा डाव आहे का? जर का भारत या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला नाही तर निश्चितपणे पाकिस्तानचा विजय होईल। संजय राऊत यांना तेच हवंय। संजय राऊत यांना आपल्या देशाचा विजय होण्यापेक्षा पाकिस्तानचा विजय होण्यामध्ये जास्त धन्यता आहे। माझं कुंकू, माझा देश, माझा अभिमान, अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल। आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले, ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले। त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत। घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही। त्यामुळे त्यांनी माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे।